नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि सध्या हिवाळा म्हटलं की भाज्यांची रेलचेल असते. ही मी सध्या हिवाळाभर हे वाक्य वापरीन, त्याच्यामुळे त्यासाठी तयार राहा. दुसरी गोष्ट अशी की काल मी अमरावतीला गेलो असताना मला छान हिरवा सोला मिळाला. तो शेतात लागलेला, तो तोडून आणला आणि म्हटलं सोल्यापासून काय काय. तर जेव्हा सोला यायचा असो, सोला म्हणजे हे जे असे दाणे असतात याचे सोल्याचे, तर याच्या आतमध्ये अजून हिरवा दाणा असतो. याच्या आधी जी कोळी पानं असतात तर त्या कोळ्या पानापासून भाजी तयार करतात. ती भाजी मी एकदा दाखवली होती, लातूरला गेलो असताना मला आठवतं. आणि म्हटलं मग सोल्यापासून अजून काय, तर वांग्याबरोबर त्याचं कॉम्बिनेशन आमच्या इथे विदर्भात खूप छान लागतं. थोडी चटपटीत रसमसीच अशी भाजी असते आणि हे बोलताना मला तोंडाला पाणी सुटलं. चला सुरुवात करूया. दाणे झाले, वांगी तयार आहेत. आता वांगी चिरून घेऊ. हे झाड जे असतं हे डिरेक्टली असं गॅसवर भाजतात. हे भाजून नंतर ह्याच्यातून दाणे काढतात, ते खूप गोड लागतात. हे असं भाजून छान, आणि ते नुसतं खायचं. मग असा हा भाजलेला जो दाणा असतो हा खूप गोड लागतो, मग एकदम बढिया असा. हे असे प्रकार जेव्हा तुम्ही ट्रिपला वगैरे जाता की नाही, तर तेव्हा सगळे करायचे की शेतावर जातो आपण, कुठेतरी छान शेकोटी पेटवतो, आग हे करतो आणि त्याच्यावर हे भाजत गप्पा मारत गाणी म्हणत एकमेकांच्या चुगल्या करत ते दाणे काढत खायचे. मजा येते. ही जांभळी वांगी आपण चिरून घेऊ. वांगं चिरायचं, बघायचं व्यवस्थित असेल तर त्याला असं चिरून पुन्हा पाण्यात टाकायचं, कारण काय होतं नाही तर ती काळी पडतात. आपण ही वांगी अशी चिरून घेऊ आणि मुद्दाम पितळेच्या कढईतच मी बनवतो आहे. खूप छान याला स्वाद लागतो. तेल थोडं उजव्या काठी. काय घालू ना तेल थोडं जास्त. लसूण हा आपण तसा ठेचून घेतला आहे थोडासा, मी पेस्टही नाही आहे आणि खूप असा जाडसरही नाही आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, आता यामध्ये मी मसाले म्हणजे हळद, तिखट, धनेजिरे पावडर घालण्याची पद्धत जी आहे ती थोडी बदललेली आहे. तर ही बदललेली पद्धत वापरून चव बदलते, वेगळी लागते. तुम्ही करून पहा, मी आत्ता करून दाखवतो आहे. आपण एका बोलमध्ये आवश्यक असलेले तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला हे सगळं घातलं आहे. आता याची आपण पेस्ट तयार करणार. पेस्ट तयार करण्यासाठी पाणी. ही तेलंगी आचार्यांची पद्धत आहे बरं का. आता तेलंगी आचारी म्हणजे तेलंगणा प्रदेशातून आमच्या विदर्भामध्ये आलेली आचारी मंडळी. हे साधारण एक 10 मिनटं ते लोक भिजवून ठेवायचे. आता यामध्ये हा हिरवा सोला, चवीनुसार मीठ आणि याला एक वाफ येऊ देऊ आपण. याला वाफ आल्यावर बघा तुम्ही पाणी सुटलं याला. आणि नंतर आता आपली वांगी घालूयात आपण. आता वांग्यांचं आणि सोल्याचं प्रमाण सारखं ठेवायचं, म्हणजेच मग खाताना मजा येते. आता यावेळी आपण घालू तमालपत्र. त्याचा एक छान स्वाद या वांग्यांना लागेल. आत्तापर्यंत याच्यात पाणी घातलेलं नाही आहे एवढं लक्षात ठेवा. अंगच्याच पाण्याने याला आपण शिजवतो आहे. पुन्हा झाकून ठेवू. क्या बात आहे. याला तसाच इतका छान असा सुवास येतो आहे की याच्यामध्ये हळद तिखट आपण काही घातलेलं नाहीच आहे तरी पण. आता हे मसाल्याचं पाणी, थोडा चिंचेचा कोळ आणि आलं याला एकत्र करून घेऊ आणि थोड्या वेळाने हे पान काढून बाजूला ठेवायचं. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याला पहा तुम्ही वेगळं पाणी घातलेलं आहे, याला अजून छान अशी तर्री सुटेल. आता अगदी थोडंसं पाणी घालतो आहे मी, हे सगळं मिसळून यायला. चवीनुसार गूळ. क्या बात है.
तर सोल्या वांग्याची भाजी आपण पाहिली, त्याच्यावर मी आता ताव मारणार आहे. पण मागाशी मी तुम्हाला सांगितलं की त्याची जी पानं असतात ती सुद्धा थोडीशी आंबटसर असतात आणि त्याचं एक सुंदर पिठलं तयार होतं. तर ते पण आपण कधीतरी पाहूयात. फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आणि हेही लक्षात ठेवा की आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअरही करायचं आहे. लवकरच आपल्याला करोड 10 लाख, करोडही लवकर होतील, पण 10 लाख तर पहिले पार करू. चला.